आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तिसरा जो आपण जातोय कोर्स संदर्भात, कोर्सच्या डिटेल्स संदर्भात, आणि ते सांगताना मला याची पार्श्वभूमी थोडीशी सांगायची वाटेल. जेव्हा माझा रिसर्च कंप्लीट झाला ना, रिसर्च कंप्लीट झाल्यानंतर माझं इंग्लिश 100% झालं होतं आणि मग मी विचार केला की माझं इंग्लिश 100% झालं, ठीक आहे, मी समाधानी होतो. पण इतक्याच समाधान मानून चालणार नव्हतं. मला असं वाटलं की ज्या पद्धतीमुळे माझं इंग्लिश 100% झालंय त्या पद्धतीला मी नाव सुद्धा दिलं होतं जीपीए अप्रोच. मग ती पद्धत आता मी माझ्यापुरती मर्यादित ठेवणं चुकीचं आहे, हा स्वार्थ होईल. आणि ह्या मेथड आता ज्या पद्धतीचा मी शोध लावलेला आहे, शास्त्रज्ञ झालेलो आहे, तर मला ही पद्धत महाराष्ट्रातल्या भारतातल्या माझ्या 90% बांधवांना ज्यांना इंग्लिश येत नाही, चुकीच्या पद्धतीमुळे इंग्लिश डेव्हलप होऊ शकलं नाही, त्यांना या मेथडची गरज आहे. आणि यस, या मेथडमध्ये ते सामर्थ्य आहे, कारण चुकीच्या पद्धतीमुळे एवढ्या टक्के लोकांचं इंग्लिश डेव्हलप होऊ शकलं नाही. आणि मी जर एखाद्या अशा पद्धतीचा शोध लावला आहे जे की इंग्लिश 100% करते कमीत कमी दिवसांमध्ये, तर मी हे माझ्यापुरतं लपवून ठेवणं चुकीचं आहे. हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे आणि हे पोचणं गरजेचं आहे, कारण या पद्धतीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे की 90% सर्वांचंच इंग्लिश 100% डेव्हलप होऊ शकतं. आणि म्हणून मी निर्णय घेतला की ही मेथड आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता सर्वांना याचा वापर झाला पाहिजे. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की हा जो संपूर्ण माझा 2 वर्षांचा रिसर्च आहे, जे माझं नॉलेज आहे, मला आलेले अनुभव आहेत, माझा जो स्टडी आहे, मी एक असा निर्णय घेतला की माझं हे संपूर्ण नॉलेज एका कोर्समध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि तो लोकांना ट्रेन करण्यासाठी मी तो निर्णय घेतला की लोकांना रेडीमेड हे नॉलेज मला शिकवता यावं. कारण मी शिकलोय, मी 100% झालोय, पण माझ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना हे शिकवणं गरजेचं आहे, हे मला वाटायला लागलं. आणि त्यासाठी मी काय केलं, माझा संपूर्ण 2 वर्षांचा रिसर्च आहे त्याला एका कोर्समध्ये कन्वर्ट केलं. 2 वर्ष तुम्हाला म्हणजे मी 2 वर्ष घालवली, मी 7 वर्ष घालवली. माझ्या स्टुडंट्सना किंवा या 90% बांधवांना हे करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी मी काय केलं, मी ऑलरेडी मेहनत केली आहे. मी रेडीमेड तो प्रोग्राम शॉर्टमध्ये मी जे जे शिकलो ते 2 वर्षाचं 7 वर्षाचा सगळा एक्सपिरियन्स 3 महिन्याच्या कोर्समध्ये कन्वर्ट केला. येस, 3 महिन्याच्या कोर्समध्ये कन्वर्ट केला. एक असा कोर्स ज्याचा जो बनलेला आहे जीपीए अप्रोचपासून, इंग्लिश शिकण्याच्या आधुनिक पद्धतीपासून, ज्याच्या नसानसामध्ये जीपीए अप्रोच भरलेला आहे, ग्रॅमॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच भरलेला आहे. आणि अशी पद्धत जी की 3 महिन्यांमध्ये, 7 वर्ष लागली मला, पण तो मी रेडीमेड 3 महिन्यांमध्ये असा प्रोग्राम बनवलेला आहे, असा कंटेंट बनवलेला आहे की ते सगळं नॉलेज, सगळे सिक्रेट्स 3 महिन्यामध्ये. आणि या 3 महिन्यामध्ये या कोर्सचा वापर करून आपण आपलं इंग्लिश 100% डेव्हलप करू शकतो. असा इंग्लिश डेव्हलपमेंटचा 100% इंग्लिश डेव्हलपमेंटचा प्रोग्राम मी बनवलेला आहे. आणि तोच आहे आपला कोर्स. आणि ज्या कोर्सचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. यस, बी मास्टर ऑफ इंग्लिश. आणि त्या कोर्सच्या त्याच कोर्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये आज आपण आहात. यस, हाच आहे तो कोर्स, बी मास्टर ऑफ इंग्लिश, जो जीपीए अप्रोचचा वापर करून बनलेला आहे, जो की अख्खा माझा 7 वर्षांचा 2 वर्षांचा किंवा म्हणा किंवा 7 वर्षांचा म्हणा अख्खा रिसर्च आहे, त्याचाच मी कोर्समध्ये कन्वर्जन केलेला आहे. आणि हे फक्त आणि फक्त 3 महिन्यामध्ये होणार आहे. 3 महिन्याचा कोर्स आहे आणि म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये 100% इंग्लिश डेव्हलप करण्याचा हे सिक्रेट आहे, हा मार्ग आहे. आणि तोच आहे आपला कोर्स. आणि त्या कोर्सबद्दल मी आता आपल्याला डिटेल सांगणार आहे, जो की आहे आपला पॉईंट नंबर 3. आणि हा जो मुद्दा नंबर 3 आहे तो आहे हा आपला कोर्स, ज्याचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. म्हणजे काय, इंग्लिशचे मास्टर व्हा. एक गोष्ट लक्षात घ्या, हा कुठलाही स्पीकिंगचा कोर्स नाही आहे. आता तुम्हाला सगळं समजलं असेल की आपण फक्त स्पीकिंगवर काम करत नाही, आपण रूट्सवरती काम करतो, मुळावरती काम करतो. त्यामुळे आपल्याला फळं ॲटोमॅटिक मिळतात, भरपूर फळं मिळतात. आणि म्हणून हा जो कोर्स आहे तो फक्त स्पीकिंगचा कोर्स नाही आहे, तर संपूर्णपणे इंग्रजी भाषेवरती काम करणारा कोर्स आहे, इंग्लिश डेव्हलपमेंटचा कोर्स आहे. म्हणून त्याचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. 100% इंग्लिशचे मास्टर व्हा, इंग्लिश आपल्या डोक्यामध्ये सेव्ह करा, जग जिंका, हा प्रोग्राम आहे. बघा, नावात खूप मोठा अर्थ आहे. जर आपण कुठल्याही इंग्लिश स्पीकिंग कोर्ससाठी किंवा स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे म्हणून जर आला असाल तर ठीक आहे, तुमचं स्वागत आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग मिळणार नाही, ते तर मिळणारच आहे, पण तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. कारण हा कोर्स आहे ना रूट्सवरती काम करतो. आणि जेव्हा आपण रूट्सवरती काम करतो ना, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. आता या कोर्समध्ये काय आहे, याचं पहिलं उद्दिष्ट तुम्हाला समजलं आहे की इंग्लिश 100% डेव्हलप करायचं. मग इंग्रजीमध्ये जेवढ्या गोष्टी येतात त्या सगळ्या याच्यामध्ये आहेत. आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही, मला जास्त सांगण्याची गरज नाही की या कोर्समध्ये काय आहे. एकच मी सांगणार आहे, इंग्लिश 100% डेव्हलप करायचं आहे, मग सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तुम्ही ज्या प्रॉब्लेमसाठी आलाय ते प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतील, बाकीचे सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. मग मेनली सांगायला गेलं तर याच्यामध्ये स्पीकिंग, रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, लिहिणे, ऐकणे, बोलणे, वाचणे, 4 महत्त्वाच्या गोष्टींवर, पिलरवर तर काम करणारच आहे. अहो, आपण बेसवर काम करणार आहे, मग पिलर पण होणारच आहेत, सगळंच होणार आहे.
ग्रामर तर सांगायला नको, प्रॅक्टिकल ग्रामर आपण बघतोय. त्यानंतर याच्यामध्ये व्होकॅबलरीवरती काम होणार आहे, शब्दसंग्रह, आता शब्द वाक्य सगळं आलं याच्यामध्ये. इंग्लिशमध्ये जे जे आहे ते 0 पासून 100 पर्यंत सगळं आहे याच्यामध्ये. फ्लुएन्सी आहे, कॉन्फिडन्स आहे. आणि फक्त इंग्लिशच नाही आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कोर्सचं उद्दिष्ट फक्त इंग्लिशला 100% डेव्हलप करणं नाही आहे, तर त्याच्यामध्ये मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण अटॅच केलेलं आहे. कारण बघा, तुमचं फक्त इंग्लिश मी 100% डेव्हलप केलं, पण परत त्याचा तुम्हाला वापरच करता आला नाही तर त्याचा उपयोग नाही. म्हणून तुमचं इंग्लिश पण मला 100% डेव्हलप करायचं आहे आणि त्याचा प्रॅक्टिकलमध्ये यूज पण झाला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही इंग्लिश शिकलात तर तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये ते वापरता आलं पाहिजे. तुम्ही समजा जॉब इंटरव्ह्यू देताय किंवा तुम्हाला बोलता आलं तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता आला पाहिजे, कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा याच्यामध्ये ॲड आहे, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किलवरती काम केलं जातं, प्रेझेंटेशन स्किलवरती काम केलं जातं, इंटरव्ह्यू स्किलवरती काम केलं जातं, पब्लिक स्पीकिंग, म्हणजे ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटीवरती सुद्धा याच्यावरती काम होणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त इंग्लिशवरती, इंग्लिश पण शिकवणार आहे. 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, इंग्लिश पण शिकायचं आहे आणि त्याचा वापर पण करायचा आहे. असंच नाही तुम्हाला जाऊ देणार, इंग्लिश पण शिकवणार आहे, 100% सेव्ह करणार आहे आणि तुमच्या क्षेत्रामध्ये त्याचा यूज पण करणार आहे. म्हणून हे सगळे स्किल्स, आणि आता हे फक्त मेन स्किल इथं लिहिलेले आहेत 10 ते 11. तसे बघायला गेलं तर इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अंतर्गत जेवढे स्किल्स येतात ते सगळे इथं कव्हर होणार आहेत. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझं कायम असं म्हणणं असतं की आपण रूट्सवरती फोकस केला पाहिजे, मुळापासून काम केलं पाहिजे एखाद्या गोष्टीवरती, ना की फांद्यांवरती, फळांवरती. फळाची अपेक्षा नाही केली पाहिजे, रूट्सवरती काम केलं पाहिजे. आणि हा कोर्स रूट्सवरती काम करतो, सगळ्या प्रॉब्लेम्सवरती काम करतो. याचं कारण असं आहे की हा एक असा वृक्ष आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे समजेल. हा एक ट्री आहे, ओके. तर त्या ट्रीच्या, आता तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण मार्केटमध्ये, आता मी म्हटलं स्पोकन इंग्लिशचा ट्रेंड आहे, नुसतं स्पोकनच्या मागं लागलेत सगळे. आपला कोर्स तसा नाही आहे, आपला ओव्हरऑल रूट्सवरती काम करतोय कोर्स. सगळ्या स्किल्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. म्हणजे एक्झाम्पल देतो, म्हणजे आता बरेच जण आपल्याकडं इंग्लिश स्पीकिंगसाठी आले असतील की सर मला स्पीकिंग करायचं आहे, मला स्पीकिंगचा प्रॉब्लेम आहे. कारण इंग्लिश स्पीकिंगसाठी आला म्हटलं तुमच्यासाठी तो प्रॉब्लेम मोठा आहे, ओके. मग आता काही जण स्पीकिंगसाठी येतात, म्हणजे आता स्पीकिंगचा प्रॉब्लेम, काही जणांना रिडिंगचा प्रॉब्लेम असतो, सर मला वाचायला कळत नाही, तो प्रॉब्लेम त्यांच्यासाठी मोठा असतो, मग ते रिडिंगसाठी येतात. त्यानंतर काहींना इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय झाले नसतात. आता माझ्याकडे असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना इंटरव्ह्यूमध्ये त्रास होतो किंवा त्यांचं जॉब प्रमोशन राहिलेले आहेत इंटरव्ह्यूमुळे, खूप स्ट्रगल करतात इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिशमुळे. मग इंटरव्ह्यूसाठी खास लोक येतात, काही लोक कम्युनिकेशन स्किल्ससाठी येतात, काही लोक कॉन्फिडन्ससाठी येतात, काही लोक फ्लुएन्सीसाठी येतात, काही जण ग्रामरसाठी येतात, काही व्होकॅबलरीसाठी येतात. मग हे जे वेगवेगळे आहेत का नाही, हे मेन गोष्टी नाहीत, लक्षात ठेवा. हे फ्रुट्स आहेत, एक फळ आहे, हे झाडाला लागलेलं एक फळ आहे. पण आपण ह्या कुठल्याच फळावरती सिंगल काम करत नाही, कारण त्या सगळ्या फळांची मुळं एकाच ठिकाणी आहेत, एकाच झाडाखाली आहेत, एकाच रूट्सचे आहेत. आणि म्हणून याच्यावरती आपण GPA अप्रोचनं, आपल्या नव्या पद्धतीनं रूट्सवरती काम करतो. आणि रूट्सवरती काम केल्यावरती काय होतं, तुमचं झाड मोठं होतं, 100% होतं. आणि तुम्हाला मग एक फळ मिळतं का, नाही मिळत, तुम्हाला सगळी फळं मिळतात, सगळे फ्रूट्स तुम्हाला मिळतात. आणि म्हणून मला असं म्हणायचं की जर तुमचा उद्देश स्पीकिंग असेल आणि तुम्ही स्पीकिंगमध्ये स्ट्रगल करत असाल आणि त्यासाठी जॉईन करत असाल तर तुम्हाला स्पीकिंग मिळेल, पण बाकीच्या सुद्धा सगळ्या गोष्टी मिळेल. म्हणजे हा कोर्स ओव्हरऑल सगळ्या स्किल्सवरती काम करणार आहे. जे स्किल्स तुम्हाला माहीत सुद्धा नाहीत ते सुद्धा डेव्हलप होणार आहे. कारण आपण छोट्या टार्गेटवर काम करत नाही, मोठ्या टार्गेटवर काम करतोय. स्पीकिंग आपल्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे भाषा डेव्हलप करणं. भाषा डेव्हलप केली की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. तुम्ही ती लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली ना, लहानपणी आपण सर्वांनी लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली असेल की एकदा एक लाकूड तोड्या जंगलामध्ये जातो, तो लाकडं तोडायला जात असतो आणि शेजारी एक पॉन्ड असतो, तलाव असतो, आणि त्या झाडावरती जो चढतो आणि लाकड तोडत असताना अचानकपणे त्याची कुऱ्हाड, तुटकी मुटकी कुऱ्हाड असते, गरीब असतो लाकड तोड्या, आणि सगळं त्याचं उपजीविकेचं साधन त्या कुऱ्हाडीवरती आणि त्याच्या व्यवसायावरती असतं. मग अचानकपणे एके दिवशी झाड तोडत असताना त्या तलावामध्ये त्याची कुऱ्हाड पडते आणि कुऱ्हाड पडल्यानंतर तो घाबरतो, रडायला लागतो, कारण एकमेव आधार होता त्याचा उपजीविकेचा ती लाकडाचा व्यवसाय. आणि मग त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडल्यानंतर तो रडायला लागतो, खाली उतरतो झाडावरून आणि निराश होतो. आणि जीवनामध्ये सुद्धा असंच होतं बघा, कधी कधी आपण निराश होतो, नाराज होतो, हार मानतो, आणि त्याच वेळी एक आशेचा किरण आपल्याला मिळतो. अगदी लाकूड तोड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालं. त्याच्या जीवनामध्ये सुद्धा एक आशेचा किरण मिळाला. अचानकपणे त्या तलावामधून एक देवी प्रकट झाली, एक गॉडेस, एक जलपरी प्रकट झाली, आणि ती त्याला म्हणाली की का रडतोयस. मग तो त्याची सगळी स्टोरी सांगतो. मग ती त्याला विचारते, सांग तुझी कुऱ्हाड कोणती होती, सोन्याची कुऱ्हाड होती का. तर तो म्हणतो, तो प्रामाणिक असतो, आता सोन्याची कुऱ्हाड होती म्हटलं तो खुश नाही झाला. तर तो काय म्हटला, नाही माझी सोन्याची कुऱ्हाड नव्हती. मग ती त्याला दुसरी ऑफर देते, सांग तुझी कुऱ्हाड चांदीची होती का. तर तो म्हणतो नाही. मग तिसरी ऑफर देते, तुझी कुऱ्हाड प्लॅटिनमची होती का. ॲक्च्युली प्लॅटिनम नव्हतं त्यावेळी त्या स्टोरीमध्ये, पण मी ॲड केलं, काळानुसार स्टोरी अपडेट व्हायला पाहिजे ना. तर
जोगसापाट, तर ती विचारते की यस तुझी कुऱ्हाड प्लॅटिनमची होती का, तर तो नाही म्हणतो, प्रामाणिक राहतो, आपल्या मतावरती ठाम राहतो, सत्यप्रिय राहतो. आणि मग ती चौथ्यांदा प्रकट होते आणि ती त्याला म्हणते की हीच तुझी कुऱ्हाड आहे का, ती लाकडाची तुटकी मुटकी कुऱ्हाड त्याच्यासमोर देते, तर तो म्हणतो की यस माझी कुऱ्हाड हीच आहे. आणि मग ती त्याच्यावरती प्रसन्न होते आणि खुश होऊन ती त्याला बाकीच्या तिन्ही कुऱ्हाडी गिफ्ट करते. बघा प्रामाणिकपणाचं महत्त्व, म्हणजे त्याला लाकडाची त्याची कुऱ्हाड मिळाली ती मिळाली आणि त्याला बाकीच्या तिन्ही कुऱ्हाडी पण मिळाल्या, त्याची लाईफ किती चेंज झाली बघा. आणि तसंच आपल्या लाईफमध्ये होतं, आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या प्रामाणिकपणाचं फळ मिळत असतं आणि हेच तुमच्या बाबतीत झालं आहे. आणि ही लाकडतोड्याची स्टोरी मला तुम्हाला का सांगावीशी वाटली, कारण तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच झालेलं आहे. कारण तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला मिळालं आहे, तुम्ही इथपर्यंत हे सेशन करताय, हे सिक्रेट तुम्ही ऐकलेलं आहे, इथंपर्यंत तुम्ही या गोष्टी बघितलेल्या आहेत, म्हणजे तुमचं सुद्धा लाकडतोड्यासारखंच झालं आहे. कारण लाकडतोड्यासुद्धा जंगलात गेला होता, तसंच तुम्ही या सेशनमध्ये आलात, पाण्यामध्ये त्याची कुऱ्हाड पडली होती, तसंच तुमचं मन एकाग्र करून तुम्ही या लेक्चरमध्ये या सेशनमध्ये गुंतवलेलं आहे, मन तुमचं अटेंड केलेलं आहे, तुमचं मन याच्यामध्ये काय म्हणतो आपण एकाग्र झालेलं आहात. आणि म्हणून तुमची सुद्धा कुऱ्हाड या पाण्यामध्ये पडलेली आहे, म्हणजे तुमचं मन 100% फोकस केलेलं आहे या गोष्टींवरती, या सिक्रेटवरती. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ मिळतंय की हा कोर्ससाठी तुम्ही कशासाठी आला होता, काय उद्देश घेऊन आला होता. स्पीकिंगसाठी फक्त आले असतील काही जण फक्त आले असतील की माझी स्पीकिंगची कुऱ्हाड आहे फक्त, काही जण म्हणतील की मला इंटरव्ह्यूची कुऱ्हाड पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतोय की हा युनिवर्स तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे आणि या कोर्सच्या माध्यमातून, या सेशनच्या माध्यमातून, बी मास्टर ऑफ इंग्लिशच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या कुऱ्हाडी फ्री मिळणार आहेत. लाकडतोड्याला 3 मिळाल्या होत्या, तुम्हाला 10 ते 11 स्किल्स एकाच ठिकाणी मिळणार आहेत. स्पीकिंग तर होणारच आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत, स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग सगळ्यावरती काम होणार आहे. आणि लाकडतोड्याची गोष्ट रिअलमध्ये तुमच्या बाबतीत घडत आहे, सगळ्या गोष्टींवरती आपण काम करणार आहे. त्यामुळे आता या कोर्सबद्दल मी आता जास्त बोलणार नाही, समजलं आपल्याला. इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अंतर्गत सर्व गोष्टी येतात, त्या सर्वांवरती काम होणार आहे, मोठ्या लेवलला काम होणार आहे, मोठा विचार आपण करणार आहे, रूट्सपासून काम करणार आहे आणि सगळ्या फळांचा आपण आस्वाद घेणार आहोत. हेच आपलं टार्गेट आहे एका नव्या पद्धतीनं. आणि म्हणून मी हा कोर्स लॉन्च केलेला आहे, बी मास्टर ऑफ इंग्लिश डेव्हलपमेंट विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशी याची टॅगलाईन आहे. संपूर्णपणे 3 महिन्याचा कोर्स आहे आणि या कोर्सची न्यू बॅच मी आता लॉन्च करत आहे, डिजिटली लॉन्च. आणि हा कोर्स जो आहे, या कोर्सबद्दल मला आपल्याला आणखी काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. हा जो संपूर्ण कोर्स आहे तो ऑनलाईन माध्यमामध्ये असणार आहे, डिजिटल माध्यमामध्ये असणार आहे, ऑफलाईन नसणार आहे. ती स्टोरी मगाशी आपल्याला मी सांगायची राहिली अर्धवट, की जेव्हा मी ह्या कोर्समध्ये माझा जो रिसर्च आहे तो कोर्समध्ये कन्वर्ट केला, 3 महिन्याच्या कोर्समध्ये कन्वर्ट केला. आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3 महिन्याचा कोर्स मी बनवला आणि त्यानंतर मी सुरुवातीला ऑफलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली. लोकांना हे 3 महिन्याचा कोर्स ऑफलाईनमध्ये ट्रेन करायला सुरुवात केली. मग सुरुवातीला मी बुधगावमध्ये क्लासेस घेत होतो, पलूसमध्ये घेत होतो, बऱ्याचशा 2-3 शाळांनी सुद्धा मला हायर केलं, बोलवलं कोर्स घेण्यासाठी. त्यानंतर 2-3 क्लासेस बरोबर पण मी टायअप केलं 2 वर्षापूर्वी. म्हणजे जेव्हा रिसर्च झाल्यानंतर मी ट्रायल करायला सुरुवात केली की याचं कसं रिझल्ट मिळतोय वगैरे. मग 2 वर्ष मी ऑफलाईनमध्ये काम केलं, तर 2 वर्षामध्ये खूप छान रिझल्ट्स मिळाले. 3 महिन्याच्या आतच मुलांना रिझल्ट्स यायला लागले आणि हर वयोगटातली लोक जॉईन होत होती आणि सगळीकडे खूप अमेझिंग रिझल्ट्स मिळायला लागले या 2 वर्षामध्ये. आणि 2 वर्षानंतर मग मी विचार केला की रिझल्ट्स तर खूप चांगले आहेत, लेक्चर तर सुपर डुपर हिट आहेत, कंटेंट पण खूप चांगला आहे. आणि मग माझ्या 2 वर्षानंतर माझ्या मनामध्ये विचार यायला लागला की आपण शिकवतो तर खूप चांगलं, कंटेंट तर खूप चांगला आहे, पण कुठंतरी तो 2-3 गावांपुरता, 2-3 क्लासपुरता, 2-3 शाळापुरता मर्यादित राहायला लागला आहे. जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि मग माझ्या डोक्यामध्ये दुसरा विचार यायला लागला की हल्ली लोकांकडे काही कंटेंट नसतो, काय नसतं, स्क्रिप्ट घेतात, पाठ करून जगासमोर जातात. आणि आपल्याकडे तर देण्यासाठी एवढा मोठा कंटेंट आहे, स्वतः शास्त्रज्ञ झालं, एवढा मोठा शोध आहे आणि आपण एवढ्याच पुरतं का ते देतोय. आपला कंटेंटसुद्धा जगापुढे पोहोचणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या भारतामधील प्रत्येक मुलाला, प्रत्येक बांधवांना, त्या 90% लोकांना माझी गरज आहे आणि मी माझ्या शहरापुरतंच का मर्यादित आहे, मला सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून मी विचार केला की ऑफलाईन माझे सगळे सेंटर मी बंद केले. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला या जगापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत, भारतापर्यंत, प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला डिजिटल व्हावं लागेल. आणि म्हणून गेल्या 5-6 महिन्यापूर्वी मी एक मोठा निर्णय घेतला, मी डिजिटल व्हायचं ठरवलं. आणि डिजिटल होण्यासाठी मी एक मोठा निर्णय घेतला. मी माझ्या राहत्या घरी, सांगली जिल्ह्यामधील तासगावमध्ये मी राहतो, मी माझ्या राहत्या घरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि एक अप्रतिम असा स्टुडिओ सेटअप, डिजिटल स्टुडिओ सेटअप मी माझ्या घरी बनवून घेतलेला आहे, ज्याच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे किंवा रेकॉर्डेड सेशन करतो आहे. असा एक स्टुडिओ मी बनवलेला आहे. संपूर्ण गोष्टी मी डिजिटल केलेल्या आहेत, ऑटोमेशन सगळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये डिजिटल बोर्ड असेल, कॅमेरा असेल, माईक असेल, ऑडिओ व्हिडिओ सगळी टेक्नॉलॉजी मी वापरलेली आहे. कारण
नुसत्या मोबाईल फोनवरती आणि साध्या टेक्नॉलॉजीवरती जगासमोर प्रोफेशनली जाणं शक्य नाही, म्हणून मी डिजिटल स्टुडिओ बनवण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्ही सुद्धा कधी तासगावच्या भागामध्ये किंवा आमच्या शहरामध्ये आलात तर नक्की आमच्या स्टुडिओला भेट द्या, की खूप अशी नाविन्यपूर्ण गोष्ट आपण आपल्या भागामध्ये बनवलेली आहे, जो की असा डिजिटल स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये जगातल्या म्हणजे आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओज बघतो मोठमोठ्या लोकांचे, अगदी तसाच सेटअप, किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मी तर म्हणेन की फर्स्ट टाइम आपण टॉपचा सेटअप बनवलेला आहे. त्या सेटअपमधून आता हे सगळे सेशन्स माझे होत आहेत, मी तुमच्यासमोर रेकॉर्डेड किंवा लाईव्ह सेशन देत आहे. तर तो मी बनवलेला आहे. त्याचं कारण एकच होतं की मला प्रदेशाची मर्यादा मोडायची होती आणि ती मोडली गेली लकीली या स्टुडिओमुळं किंवा या माझ्या कंटेंटमुळं. तर ती कशी मोडली गेली की सुरुवातीला मी 2 वर्षापूर्वी फक्त 2-3 गावांपुरतच मर्यादित होतो, पण 5-6 महिन्यांपूर्वी जेव्हा मी स्टुडिओ सेटअप केला त्यानंतर मी माझा संपूर्ण 3 महिन्याचा कोर्स डिजिटली लॉन्च केला. डिजिटली मी कोर्स घ्यायला सुरुवात केली, लाईव्ह घ्यायला सुरुवात केली, रेकॉर्डेड घ्यायला सुरुवात केली, स्वतःचं ॲप्लिकेशन बनवून घेतलं. आणि त्यानंतर चमत्कार झाला, मिरॅकल असं झाला की मी कुठल्या प्रदेशापुरतं मर्यादित राहिलो नाही, मला लांब लांबून स्टुडंट्स मिळायला लागलेत. आता आपले वेगवेगळ्या भागातले स्टुडंट्स आहेत, मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, महाराष्ट्र. काही विद्यार्थी तर आउट ऑफ महाराष्ट्र आहेत, काही विद्यार्थी तर आउट ऑफ इंडिया आहेत. सुरुवातीला आपला कोर्स मराठीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, पण मराठी लोक जिथं जिथं आहेत त्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा कोर्स गेलेला आहे. हे शक्य झालं डिजिटलमुळं, आणि म्हणून हा कोर्स डिजिटली लॉन्च केला आहे. सांगायचं तात्पर्य असं की हा जो कंटेंट आहे तो दमदार आहे, म्हणून माझी इच्छा होती की तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून मी तो एवढ्या मोठ्या लेवलला प्रोफेशनली तुमच्यासमोर आणत आहे. याला कुठल्याही प्रदेशाची मर्यादा नाही. तुम्ही कुठेही राहत असाल, कुठल्याही खेडोपाड्यात, कुठल्याही शहरामध्ये राहत असाल, कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात राहत असाल, हा कोर्स तुमच्यासाठी आहे. तुम्ही कुठूनही हा कोर्स तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता. मोबाईलचा एक चांगला वापर त्यामुळे होईल. आणि सोबतच वयाची सुद्धा या कोर्सला कुठली अट नाही, कारण ही भाषा आहे, भाषेला वयाचं बंधन नसतं. तुम्ही कुठल्याही वयामध्ये असाल तुम्ही हा कोर्स करू शकता. आणि तुम्ही कोणीही असाल, तुम्ही स्टुडंट असाल, आता माझ्याकडे हर वयोगटातले विद्यार्थी आहेत, 8वी ते 10वीचे आहेत, 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत, बोर्डाचे आहेत, स्पर्धा परीक्षा करणारे आहेत, शालेय एक्झाम देणारे आहेत, त्यानंतर कॉलेजमधील विद्यार्थी आहेत, लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत, इंटरव्ह्यूची तयारी करणारे तर भरपूर आहेत माझ्याकडे. मुंबई पुण्याचे भरपूर स्टुडंट्स माझ्याकडे आहेत, बिझनेस करणारे आहेत, हाऊसवाईफ आहेत. सांगायला आवडेल की बरेचसे टीचर्ससुद्धा आहेत, बरेचसे इंग्लिश टीचरसुद्धा माझ्याकडे आहेत. त्यानंतर सर्व हर वयोगट आहे, त्यामुळे तुम्हाला बंधन नाही. तुम्ही कुठल्याही वयोगटातले असाल, तुम्ही काही करत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. आणि प्रदेशाचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, तुम्ही काय करता याचं बंधन नाही. फक्त आपल्यामध्ये एक जिद्द पाहिजे की आपलं इंग्लिश आपल्याला 100% डेव्हलप करायला पाहिजे. आणि हे मी तुम्हाला 2-3 पॉईंट डिस्कस केलेले आहेत. आणि ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर हा जो कोर्स आहे, आता याचं मी स्ट्रक्चर तुम्हाला थोडक्यामध्ये समजावून सांगतो. शेवटच्या पार्टकडे आपण येतोय. कोर्सबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली. सर्वांसाठी हा कोर्स आहे, तुम्ही हा कोर्स करू शकता, कुठल्याही भागातून असाल तर करू शकता. आणि आता मी तुम्हाला कोर्सचे डिटेल्स सांगतो. हां, तर आता हा जो कोर्स आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश, याच्या आत्तापर्यंत बऱ्याच बॅचेस झाल्या ऑनलाईनमध्ये, पण आता दिवाळीच्या निमित्तानं मी असं ठरवलं की एक फ्रेश न्यू बॅच काढूयात. मग दिवाळीमध्ये माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आता एक नवीन न्यू बॅच काढायला पाहिजे, मोठी बॅच. आणि ज्याच्यामध्ये मी ठरवलं की दिवाळीपासून ती लॉन्च करूया. पण दिवाळीमध्ये सुट्टी वगैरे असते, आपण सुट्टीच्या नादामध्ये असतो. मग मी असं ठरवलं की एक 10-15 दिवस गॅप ठेवून ही बॅच सुरू करायची. आणि म्हणून मी आज त्यासाठी हे पहिलं सेशन घेत आहे. तुम्ही त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहात, तुम्ही ते पाहत आहात. आजपासून ही बॅच लॉन्च होत आहे. आजपासून म्हणण्यापेक्षा मी तारीख तुम्हाला सांगेन, साधारणपणे 15 नोव्हेंबरपासून या बॅचचे पुढील सेशन होणार आहेत. म्हणजे आजपासूनच सुरू झालेलं आहे, हे पहिलं सेशन आहे, पण या पुढील सेशन 15 नोव्हेंबरपासून ऑफिशियली सुरू होणार आहेत. पहिलं सेशन तुम्ही अटेंड करताय, पहिलं सेशन फ्रीमध्ये आहे, पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण कोर्स फ्रीमध्ये आहे. पहिलं सेशन फ्रीमध्ये आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि आता पुढील गोष्टी मी तुम्हाला सूचना देतोय की पुढचा जो आपला पार्ट असणार आहे, पुढचा जो सेगमेंट असणार आहे, पुढचे सगळे सेशन्स असणार आहेत ते 15 नोव्हेंबरपासून कंटिन्यू सुरू होणार आहेत. तोपर्यंत तुम्ही या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन ओपन असणार आहेत. मग या कोर्समध्ये तुम्हाला नेमकं कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत त्याच्याबद्दल मी चर्चा करणार आहे. तर हा जो कोर्स आहे तो संपूर्णपणे 3 महिन्याचा कोर्स असणार आहे. 3 महिन्याच्या कोर्समध्ये संपूर्ण तयारी तुमच्याकडून घेतली जाणार आहे. 3 महिन्याचा कोर्स असणार आहे आणि हा संपूर्ण 3 महिन्याचा कोर्स तुमचा 4 लेवल्समध्ये डिवायडेड असणार आहे. स्टेप बाय स्टेप प्रोग्राम असणार आहे. 3 महिन्याचा कोर्स जरी असला तरी तुम्ही 4 सेगमेंटमध्ये डिवाइड केलेला आहे. स्टेप बाय स्टेप शिकणं गरजेचं असतं, म्हणून आपल्या या कोर्समध्ये 4 लेवल्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिली लेवल आहे बेसिक, त्यानंतर ॲडव्हान्स, त्यानंतर एक्सपर्ट आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची लेवल आहे मास्टर. स्टेप बाय स्टेप तुमच्यावरती काम केलं जाणार या 3 महिन्यामध्ये. आणि प्रत्येक लेवल ही 21 दिवसांची आहे. आणि प्रत्येक कोर्स, मी जसं शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं मगाशी, दूरदृष्टी,
तर अगदी दूरदृष्टी हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे आणि म्हणून हा कोर्स दूरदृष्टीने डिझाईन केलेला आहे, रिझल्ट ओरिएंटेड डिझाईन केलेला आहे. याच्यामध्ये मी अशा पद्धतीने गोष्टी ठरवल्या आहेत की ऑलरेडी सक्सेसफुल जो सक्सेसचा प्लॅन आहे तो याच्यामध्ये आपण डिझाईन केला आहे. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. आम्ही जे सांगतोय ते फक्त तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि त्यासाठी रेडीमेड हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग ठरलेलं आहे, प्रत्येक लेक्चरचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. याच्यामध्ये बेसिक लेवल 21 दिवसांचे, ॲडव्हान्स लेवल 21 दिवसांचे, एक्सपर्ट लेवल 21 दिवसांचे आणि मास्टर लेवल 21 दिवसांचे, अशा 4 लेवल्स याच्यामध्ये आहेत आणि 4ही लेवल्स तुमच्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप नॉलेज मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गिफ्ट माझ्याकडून असेल किंवा एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला वाटत असेल की 3 महिन्याचा कोर्स आहे, मग 3 महिन्याचा कोर्स केल्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळेल, तर तसं नाही आहे. तुम्हाला रिझल्टची वाट बघण्यासाठी 3 महिन्यांची वाट बघण्याची काही आवश्यकता नाही आहे. 3 महिने करायला पाहिजे मगच रिझल्ट येणार असं नाही आहे. तर तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट मी तुमच्यासाठी देतो, एक स्टेटमेंट, एक प्रॉमिस मी तुमच्यासाठी करतोय की जनरली कसं असतं, एक्झाम्पल देतो, कसं असतं की कोर्सचा एखादा महत्त्वाचा भाग असतो की नाही तो शेवटी राखून ठेवला जातो. मग तुम्हाला पण वाटेल की यस शेवटला गेल्यावर आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल चांगलं. पण मला असं वाटतं की मला 2 वर्ष लागली, 7 वर्ष लागली एवढं सगळं रिसर्च करण्यासाठी, समजून घेण्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांना तेवढा वेळ लागता कामा नये. कमीत कमी कालावधीमध्ये ते नॉलेज विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, तो स्ट्रगल विद्यार्थ्यांचा दूर झाला पाहिजे. एक माझी प्रामाणिक भावना आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून मी काय केलं, माझ्या कोर्सचं जे 80% सिलेबस आहे की नाही, 80% नॉलेज जे जास्त यूज होतं आहे ते सगळं 80% नॉलेज आणि 80% सिलेबस मी पहिल्याच लेवलमध्ये कव्हर करतोय. खुश खबर तुमच्यासाठी, पहिल्याच बेसिक लेवल म्हणजे पहिल्या 21 दिवसांमध्येच मी 80% सिलेबस कव्हर केलेला आहे. म्हणजे बघा 80% नॉलेज इन जस्ट 21 डेज इज नॉट अ जोक. म्हणजे माझं तुम्हाला असं प्रॉमिस आहे, माझ्याकडून असं गिफ्ट आहे तुम्हाला की तुम्हाला 3 महिन्यांची वाट बघायची गरज नाही कोर्सचा रिझल्ट येण्यासाठी. तुम्हाला रिझल्ट हा पहिल्या 21 दिवसांमध्येच मिळणार आहे. म्हणून आपली टॅगलाईनच आहे 80% रिझल्ट इन जस्ट 21 डेज. बघा काय बोललो मी, म्हणजे 80% रिझल्ट 100% मिळणार आहे 3 महिन्यांमध्ये, पण 80% रिझल्ट म्हणजे 21 दिवसांमध्ये. या अपने आप में ही बडी बात है. आणि माझ्यासाठी हे बोलताना, तुमच्यासाठी ऐकताना सोपं आहे, पण जरा त्या वाक्याचा विचार करून बघा. तुम्ही आमच्याकडे जेव्हा येता किंवा एखादा विद्यार्थी आमच्याकडे येतो तेव्हा त्याचं इंग्लिश किती टक्के असतं, 22% असतं. आणि तो विद्यार्थी कुठल्या वयोगटात असतो, साधारण तो कॉलेज वयीन असतो किंवा करिअरमधील असेल, 25, 26, 30, 32 कुठलंही वय असू दे. वयाची एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्याचं इंग्लिश 22% असतं. आपल्याकडे येतो तेव्हा 22% असतं. आणि फक्त 21 दिवसामध्ये जर त्या विद्यार्थ्याचं इंग्लिश 80% होणार असेल तर इट्स मिराकुलस, हा चमत्कार आहे. पण हे सहज पॉसिबल झालंय याचा अर्थ त्याच्यामागं खूप मोठा रिसर्च आहे. म्हणून हे 21 दिवसामध्ये नॉलेज देणं शक्य झालेलं आहे. बघा मग 21 दिवसामध्ये तुम्ही तुमची दुनिया बदलू शकताय. आत्तापर्यंत तुम्ही कितीही वर्ष झालं इंग्लिशमध्ये स्ट्रगल करत असाल, आत्तापर्यंत एवढं शिक्षण घेतलं, एवढा खर्च केला, पण इंग्लिश तेवढंच राहिलं. आणि सडनली जर 21 दिवसांमध्ये जर तुमचं इंग्लिश 80% होणार असेल तर तुम्ही साधेसुधे राहत नाही, तुम्ही VIP होता. कारण 80% इंग्लिश इज अ नॉट अ जोक. मी म्हटलं ना, महाराष्ट्रातील 90%हून असे जास्त लोक आहेत की ज्यांचं इंग्लिश फक्त 22% आहे. आणि तुम्ही 21 दिवसामध्ये हा कोर्स करून 80%वरती जाताय. 100% करणारच आहे, पण 80%वरती सुद्धा तुमच्या फाईटला कोणी नसणार आहे, तुम्ही VIP असणार आहे, तुमच्यामध्ये चेंजेस होणार आहेत. त्यामुळं इन्स्टंट रिझल्ट आहेत, 21 दिवसांमध्येच रिझल्ट आहेत. रिझल्ट ओरिएंटेड हा कोर्स आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कोर्सचा जो मोड असणार आहे तो लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. आणि म्हणजे आता बरेच जणांना वाटतं की सर लाईव्ह कोर्स असणार आहे की रेकॉर्डेड असणार आहे, तर याच्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड असं दोन्ही मोडमध्ये हा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये रेकॉर्डेड सेशन्ससुद्धा असणार आहेत आणि वीकली आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा लाईव्ह सेशन्ससुद्धा असणार आहेत. आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेडबद्दल मला बोलावंसं वाटेल. बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही मला लाईव्ह पाहिजे, लाईव्ह आवडतं, आणि काही जणांना काय रेकॉर्डेड आवडतं, नाही मला रेकॉर्डेड पाहिजे, लाईव्हला वेळ मिळत नाही. तर मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही लाईव्ह पाहिजे किंवा रेकॉर्डेड पाहिजे. किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं मला ऑनलाईन नको ऑफलाईन पाहिजे, आणि काही जणांना नाही मला ऑफलाईन नको ऑनलाईन पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, लाईव्ह किंवा रेकॉर्डेड, ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही आपण आपल्याला दिलेली कारणं आहेत टाळाटाळ करण्यासाठी. खरं म्हटलं तर तुम्ही लाईव्ह करा, रेकॉर्डेड करा, डझंट मॅटर. ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, डझंट मॅटर. मॅटर काय करतो, तुम्हाला रिझल्ट कितपत मिळतो आणि तो द्यायला आम्ही तयार आहे. त्यामुळे तुम्ही या फंद्यात पडू नका. कोर्स जरी ऑनलाईन असला तरी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन डझंट मॅटर, आपण रिझल्ट देतोय. त्यामुळे हा कोर्स जरी ऑनलाईन असला आणि जरी लाईव्ह आणि रेकॉर्डेड असला तरी इट डझंट मॅटर, कारण 100% गॅरंटेड रिझल्ट आहे. 3 महिन्यांच्या आतच तुम्हाला 21 दिवसामध्ये 80% रिझल्ट आहेत आणि 3 महिन्यामध्ये 100% आहेच. म्हणजे तुम्ही कोर्स करत करत फील करणार आहे, कोर्स करायच्या आधीच तुम्ही एन्जॉय करणार आहे रिझल्ट.
असं नाही की कोर्स केल्यावरती रिझल्ट येणार आहे. त्यामुळे सेशन काही रेकॉर्डेड आहेत, लाईव्ह आहेत आणि सगळे सेशन्स तुम्हाला लाईव्ह जरी असले तरी रेकॉर्डेडमध्ये पण अवेलेबल होणार आहेत आपल्या प्लॅटफॉर्मवरती. कारण रेकॉर्डेड सेशनमुळे एक बेनिफिट असा आहे की तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही ते सेशन ऐकू शकता. हीच तर टेक्नॉलॉजीची कमाल आहे ना, डिजिटलची कमाल हीच आहे ना. तुम्ही कुठल्याही वेळी समजा लाईव्ह तुम्हाला सेशन अटेंड करता आलं नाही तर तुम्हाला पाहिजे त्यावेळी ते सेशन तुम्ही अटेंड करू शकता, मिस होणार नाही. आणि रेकॉर्डिंगमध्ये हा फायदा आहे की तुम्ही तुमच्या स्पीडनुसार बघू शकता. फास्ट पाहिजे तर फास्टमध्ये बघू शकता, स्लो पाहिजे तर स्लोमध्ये बघू शकता. आणि लाईव्हमध्ये माझं मार्गदर्शन राहणारच आहे. आणि याच्यामध्ये त्यामुळे लाईव्ह रेकॉर्डेड हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुम्ही मोड्सवरती फोकस करू नका. लाईव्ह पण असणार आहे, रेकॉर्डेड पण असणार आहे. आणि याच्यापेक्षा तुम्ही रिझल्टवरती फोकस करा. आपण कंटेंटवरती काम करणार आहे, आपल्या ब्रेनवरती काम करणार आहे, आपल्या माइंडवरती काम करणार आहे. आणि याच्यामध्ये काही नॉलेज सेशन्स असणार आहेत, काही प्रॅक्टिस सेशन्स असणार आहेत. प्रॅक्टिससुद्धा याच्यामध्ये करवून घेतली जाणार आहे. आता याच्यामध्ये काय काय असणार आहे याच्याकडे तुम्ही फोकस करू नका, नाहीतर तुम्ही मग सांगाल तेवढं कमी आहे. याच्यात भरपूर असणार आहे पण प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. मी एवढंच सांगेन की तुमचं इंग्लिश 100% करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि 100% काय म्हणतो आपण गॅरंटीड रिझल्ट्स आहेत. मग त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे ती तुम्हाला त्याच्याशी मतलब नाही. मग ते कसं का मोड असं ना, आपण काय करतोय, सिलेबस हे सगळं सिस्टमॅटिक आहे, ठरवलं गेलेलं आहे. उगाच 7 वर्ष मी त्याच्यावरती मेहनत केली नाही. ती रेडीमेड तुम्हाला कमी कालावधीमध्ये मी देतोय. फक्त मी जे सांगतोय ते तुम्हाला फॉलो करायचं. रेडीमेड 3 महिन्याच्या आत 100% आणि 21 दिवसामध्ये 80% रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टींवरती जास्त फोकस करण्याची आवश्यकता नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची तीच गोष्ट आहे की रिझल्ट आपल्याला मिळत नाही. हल्ली मी बघतोय मुंबई पुण्याला लाखो लोक रुपये खर्च करतात कोर्सेसवरती, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती, इंग्लिश डेव्हलपमेंटवरती. आणि इंग्लिश 1-2% सुद्धा फरक पडत नाही. आणि त्यानंतर असे विद्यार्थी बरेच आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत. म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड आपलं काम आहे. आणि त्याच्यामुळे बरेच सेशन्स आहेत, त्याच्यात डाऊट क्लिअरिंग केलं जाणार, सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामध्ये. रिझल्ट मिळणार आहे म्हणजे काय, सगळं होणार आहे. म्हणजे तुम्ही समाधानी राहणार आहे, खुश राहणार आहे, हॅपी राहणार आहे, जिंकणार आहे, जग जिंकणार आहे, यशस्वी होणार आहे, गायडन्स मिळणार आहे, डाऊट क्लिअरिंग मिळणार आहे. माझी स्वतःची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असणार आहे. मी स्वतः वैयक्तिक आणि माझी पर्सनल मेंटरशिप तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही हा कोर्स जॉईन केल्यानंतर ही खूप मोठी गोष्ट आहे, माझी पर्सनल मेंटरशिप तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही माझ्याशी लाईव्हमध्ये बोलू शकता. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, ठराविक वेळेमध्ये तुम्ही डेली माझ्याशी संवाद साधू शकता. SMS द्वारे, कॉन्टॅक्टद्वारे, व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलिंगद्वारे किंवा लाईव्ह 1-to-1 सेशनद्वारे मी तुमच्याशी कनेक्ट करतोय. आणि त्यामुळं माझी इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असणार आहे. माझं डायरेक्टली गायडन्स आणि काउन्सिलिंग तुम्हाला असणार आहे. तुमचा प्रोग्रेस मी स्वतः ट्रॅक करणार आहे. माझी वैयक्तिक नजर तुमच्यावरती असणार आहे की तुम्ही कितपत करताय. म्हणजे असं नाही की कोर्स जॉईन केला आहे आणि नुसतं कोर्स जॉईन केला आहे आणि आमचा काही संबंध नाही, असं अजिबात होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिझल्टची जेवढी काळजी नाही ना, तेवढी त्याच्यापेक्षा 10 पटीने काळजी मला असते. याचं कारण सांगू का? एक कारण सांगतो, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. की हे बघा, एक सिम्पली तुम्हाला सांगतो याच्यामागचं कारण की आपल्याकडे जी एखादी प्रिय गोष्ट असते की नाही, आपल्या आवडीची गोष्ट, ती जर गोष्ट तुमच्याकडनं काढून घेतली तर, समजा तुमची एखादी खूप आवडीची गोष्ट आहे, ती जर तुमच्याकडनं काढून घेतली तर तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्हाला ती दुसऱ्याला देताना कसं वाटतं. अगदी तशाच प्रकारे ही जी गोष्ट आहे ना, हा जो कोर्स आहे GPA अप्रोच, हा कोर्स हा माझ्या हृदयातला एक कप्पा आहे. हा मी म्हणजे माझा स्वतःचाच एक भाग समजतो. आणि ही माझी अत्यंत प्रिय गोष्ट आहे. तर ती माझी अत्यंत प्रिय गोष्ट, माझा हा जो कंटेंट तुम्हाला 3 महिन्यासाठी देताना मला कसं वाटत असेल, बरोबर? तर तुम्हाला देतोय, पण तो देताना त्याच्यामागं माझा एक स्वार्थ आहे की तुम्हाला मी नुसता देतोय आणि तो जर वाया गेला, तुम्ही जर वेस्ट केला तर मला कसं वाटेल, नाही चांगलं वाटणार. त्यामुळे माझी अपेक्षा ही असते की मी हा जो माझा जो कोर्स आहे, माझा जो कंटेंट आहे, हा जो माझी प्रिय वस्तू आहे जी तुमच्याकडे मी देतोय 3 महिन्यासाठी, ती तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह करण्याचं काम माझं आहे. त्याचं रिझल्ट्स तुम्हाला आले पाहिजेत, मग मी यशस्वी होणार आहे. मग याचं खरं यश आहे, याचं समाधान आहे. आणि तेच मला करायचं आहे की मला फक्त तुम्हाला कोर्स जॉईन करायचा नाही आहे, तर कोर्स जॉईन केल्यानंतर तुमचा रिझल्ट मला काढून घ्यायचा आहे. कारण ती माझ्याकडची एक प्रिय वस्तू आहे, ती मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचा वापर तुम्हाला झाला पाहिजे. मगच माझं खरं समाधान आहे, माझं खरं यश आहे, मगच त्याचा उपयोग आहे या कोर्सचा. म्हणून नुसते कोर्सला तुम्ही जरी जॉईन झालात तरी संपूर्ण जबाबदारी माझी असणार आहे, तुमचीसुद्धा असणार आहे. पण 100% गॅरंटी मी घेतोय की आपल्याला आपलं इंग्लिश 100% डेव्हलप होके ही रहेगा. आणि म्हणून आता ही मी गोष्ट सांगितलेली आहे पर्सनल मेंटरशिपची. त्यानंतर आपल्या कम्युनिटीचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. बी मास्टर ऑफ इंग्लिश, आपल्या फॅमिली मेंबर तुम्ही होताय. म्हणजेच असं नाही की एकदा कोर्स तुम्ही जॉईन केला की तुमचा आमचा संबंध संपला, असं अजिबात नाही. कोर्स जॉईन केल्यानंतर 3 महिन्याचा कोर्स जरी संपला तरी लाईफ टाईम आपलं रिलेशन चालणार आहे. आपल्या कम्युनिटीचा, आपल्या फॅमिलीचा तुम्ही भाग असणार आहे, पार्ट असणार आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं तुम्ही मेंबर असणार आहे. आणि कधीही काही अडचण लागली इंग्लिश संदर्भात तर आपण कायम तुमच्यासोबत असणार आहे. आणि सोबतच
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा कोर्स सर्टिफाईड कोर्स आहे. 3 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही इंग्लिशचे मास्टर होताय, 100% इंग्लिश तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह होते, त्यावेळी तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि सोबतच मास्टर अवॉर्डसुद्धा दिला जातो. बघा, खूप मोठी अचिव्हमेंट असणार आहे. आपला कोर्स म्हणजे एक विनर कोर्स आहे, एक ब्रँडेड कोर्स आहे, कुठलाही कचरा कोर्स नाही आहे. त्यामुळे हा कोर्स नंतर तुम्हाला जो तुमचा सर्टिफिकेशन आहे, जो अवॉर्ड आहे, तुम्ही जे यश मिळवलेलं आहे, आणि सगळ्यात मोठं यश कुठलं आहे माहिती आहे का? इंग्लिश 100% डेव्हलप होणं हेच एक मोठं यश आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन आणि अवॉर्डसुद्धा मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये होणार आणि बऱ्याच गोष्टी असणार आहेत. आणि 15 तारखेपासून ऑफिशियली आपली ही महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बॅच सुरू होत आहे. तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर या कोर्ससाठी ॲडमिशन करायचे. आणि आता राहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न फीजचा, बरोबर? सर्वात महत्त्वाचा आणि तुमचा लाडका प्रश्न, ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघताय की सर ह्या सगळ्या संपूर्ण प्रोग्रामची फीज काय असणार आहे. तर आता त्याबद्दल मी बोलणार आहे, त्याच्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा फीज संदर्भात की हा जो कोर्स आहे हे एक नॉलेज आहे, हे एक व्हॅल्यू आहे. आणि याचं पहिलं सेशन मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलं आहे. पण बघा, पहिल्या सेशनमध्येच तुम्हाला किती व्हॅल्यू मिळालं याच्यामध्ये. तर माझं असंच असतं की कायम मला 10 पटीने व्हॅल्यू द्यायला आवडते, 10 पटीने मी व्हॅल्यू देतो. आणि या कोर्समध्ये सुद्धा 10 पटीने मी व्हॅल्यू दिलेली आहे. आणि म्हणून याला काहीतरी एक व्हॅल्यू आहे, याची वर्थ आहे. आणि हा जो कोर्स आहे तो क्वालिटी कोर्स आहे. त्यामुळे आता मी याची रिअल व्हॅल्यू तुम्हाला सांगतो किंवा याची फी स्ट्रक्चर मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला कसं असतं, मला तुम्हाला सांगायला आवडेल की जीवनामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात मोठी जीवनामधली इन्व्हेस्टमेंट कुठली आहे माहिती आहे का? स्वतःवरती, स्वतःच्या डोक्यावरती, स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या स्किलवरती. कारण जर आपण स्वतःवरती इन्व्हेस्ट केलं, स्वतःच्या माइंडवरती इन्व्हेस्ट केलं तर आपली ग्रोथ होत असते आणि आपण सगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतो. आणि याच्यामध्ये जर आपण जगाची भाषा शिकायला चाललो आहे, ही जर भाषा आपल्याला जमली तर आपण जग जिंकणार आहे, आपण सक्सेसफुल होणार आहे जगामध्ये. आणि म्हणून याच्यासाठी पण तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. तर ती इन्व्हेस्टमेंट काय आहे, तर ती म्हणजे या कोर्सची फीज. आणि या कोर्सची फीज किती असणार आहे, तर या कोर्सची फीज संपूर्ण 3 महिन्याच्या कोर्सची फीज असणार आहे टोटल स्ट्रेट फॉरवर्ड 30,000 रुपीज. यस, या संपूर्ण कोर्सची फी असणार आहे 30,000 रुपीज. याच्यामध्ये 3 महिन्यांचा कोर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं इंग्लिश 100% करण्याची गॅरंटी आणि रिझल्ट ओरिएंटेड काम याच्यामध्ये होणार आहे. आणि हा संपूर्ण कोर्स तुम्हाला 30,000 रुपीजमध्ये मिळणार आहे. आणि फीज जरी हाय असली तरी हा क्वालिटी कोर्स आहे. मी कुठल्याही कचरा कोर्सेसबद्दल बोलत नाही आहे. आणि बरेच दोन माइंडसेट असतात आपल्याकडं. एक तर मोठी फी बघितली की आपण म्हणतो की यस एवढी फी, आपल्याकडे तर 500-600 रुपयेमध्ये कोर्स मिळतोय. तर हा कोर्स कुठलाही क्वांटिटी बेस्ड कोर्स नाही आहे. माझा क्वांटिटी माइंडसेट नाही आहे. क्वांटिटी माइंडसेट जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही लिव्ह करू शकता. क्वालिटी माइंडसेट आहे, आपण क्वालिटीवरती काम करतोय. कारण आपल्याला हा जो संपूर्ण कोर्स आहे तो व्हॅल्यूवरती काम करतोय. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, एक सुखद धक्का मी तुम्हाला देतो की याची फीज जरी 30,000 असली, 30,000 जरी असली, तरी दिवाळी निमित्त मी बॅच लॉन्च करतोय. दिवाळीच्या मुहूर्तावरती मी ठरवलं होतं की बॅच लॉन्च करायची आहे. आणि त्या व्हायब्रेशन्स आपल्याला पाहिजेत, ती एनर्जी आपल्याला पाहिजे. म्हणून मी असं ठरवलं की दिवाळी बॅचसाठी आपण एक डिस्काउंट ठेवला पाहिजे. आणि दिवाळीसाठी मी तब्बल 1-2% नाही तर तब्बल 50% ऑफ, 50% ऑफ या बॅचसाठी ठेवलेला आहे. आणि म्हणून डोंट वरी अबाउट दॅट 30,000 रुपीज. तुम्हाला रिअल प्राईसमध्ये, फीजमध्ये हा कोर्स मिळणार नाही, तर तुम्हाला तो 50% ऑफमध्ये मिळणार आहे. आणि तो 50% ऑफ म्हणजेच तुम्हाला हा संपूर्ण कोर्स 50,000 रुपीजमध्ये मिळणार आहे. बघा, म्हणजे इतर वेळेस तो 30,000 मध्ये असतो, पण दिवाळीच्या स्पेशल बॅच निमित्त सर्वांसाठी या बॅचमध्ये खास करून मी 50% ऑफ ठेवलेला आहे. आणि 15,000 मध्ये आपल्याला हा संपूर्ण कोर्स मिळणार आहे. आणि जसं मी म्हटलं की क्वांटिटी आणि क्वालिटी माइंडसेट, ही जी क्वालिटी आपल्याला मिळणार आहे या 3 महिन्यांमध्ये, मी जे मगाशी एवढं सगळं आपल्याला सांगितलं. बघा, विचार करा, एका सेशनमध्ये एवढं सगळं नॉलेज तुम्हाला मिळालं, आत्तापर्यंत मिळालं नव्हतं. तर 3 महिन्यामध्ये तुम्ही कुठे जाल, तुमची दुनिया किती चेंज होईल. 3 महिनेच नाही, 21 दिवसांमध्येच तुम्ही कुठं जाणार आहात. त्यामुळे खूप क्वालिटी बेस्ड कोर्स आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या डोक्यामध्ये, जर तुम्हाला खरंच सिरियस असाल, खरंच तुम्हाला ॲक्शन घ्यायची असेल, तर तुम्ही याची ॲडमिशन घेऊ शकता. लिमिटेड सीटसाठी हे आपण ठेवलेलं आहे. कारण आपल्याला लोकांची गर्दी नको आहे, दर्दी लोक हवी आहेत आपल्याला. हा जो कोर्स आहे ॲक्च्युअलमध्ये मी याला कोर्स म्हणतच नाही आहे, ॲक्च्युअलमध्ये ही मोहीम आहे, लक्षात ठेवा. आता त्याच्याबद्दल मी पुढे बोलतो. पण ह्या कोर्सची जी प्राइसिंग राहणार आहे आपल्यासाठी दिवाळीसाठी, ती खास करून 50% ऑफमध्ये आपल्यासाठी राहणार आहे. आणि लवकरात लवकर आपण ही ग्रॅब करायची आहे, लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. लिमिटेड सीटसाठी आपल्या बॅचचं ॲडमिशन राहणार आहे. आणि मी जसं मगाशी बोलत होतो, क्वांटिटी वर्सेस क्वालिटी. आता बऱ्याच जणांना फीज म्हटलं की सगळं रामायण महाभारत पारायण ऐकायला चांगलं वाटतं. आणि फीज म्हटलं की लोकांच्या मनात प्रश्न येतो की एवढी फीज तेवढी फीज. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं की हा कोर्स क्वालिटी बेस्ड आहे. याच्यामध्ये आपण क्वालिटी देतोय आणि
ब्रँडेड कोर्स किंवा एक काय म्हणतो ऑफिशियल आणि प्रोफेशनल कोर्स आहे. त्यामुळे 3 महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलेले रिझल्ट्स मिळणार आहेत. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला हे सांगितलेले रिझल्ट्स नाही मिळाले तर आपली 100% मनी बॅक गॅरंटीसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही यू कॅन ट्रस्ट 100%. आणि तुम्हाला आज बघा एवढ्या लेक्चरमध्ये एवढी व्हॅल्यू मिळाली तर पूर्ण कोर्समध्ये किती मिळणार आहे. आणि रिझल्टचं प्रॉमिस आहे तुम्हाला, कारण आम्हाला तुमच्या फीजपेक्षा किंवा ह्या कोर्सपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मला रिझल्ट. त्या रिझल्टवरती मी काम करतो आहे. कारण मगाशी मी आपल्याला म्हटलं की हा जो कोर्स आहे त्याला मी कोर्स म्हणत नाही, ती एक मोहीम आहे. लक्षात ठेवा, मी याला मोहीम म्हणतो. मोहीम काय तर मगाशी मी तुम्हाला एक फॅक्ट सांगितली इंट्रोडक्शनमध्ये की महाराष्ट्रातील आणि भारतातील 90% जास्त लोकांचं इंग्लिश चुकीच्या पद्धतीमुळे इम्प्रूव्ह झालेलं नाही आहे. खूप दुर्दैवी आकडा आहे हा. आपण भारतात राहतो, महाराष्ट्रात राहतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खूप दुर्दैवी आकडा आहे. चुकीच्या पद्धतीमुळे इंग्लिश शिकू शकलो नाही. आणि पण आत्ता माझ्याकडे एक अशी पद्धत आहे, एक अशी मेथड आहे ज्या पद्धतीमुळं सर्वांचं इंग्लिश 100% डेव्हलप करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तो जो दुर्दैवी आकडा आहे, महाराष्ट्रासारख्या राज्याला, भारतासारख्या देशाला तो आकडा शोभत नाही आहे. तर तो आकडा कमी करण्याची, रिड्यूस करण्याची क्षमता माझ्या या कोर्समध्ये आहे, या मोहिमेमध्ये आहे. म्हणून ह्याला मी मोहीम म्हणतोय. आणि माझं एक स्वप्न आहे की येणाऱ्या वर्षामध्ये एक माझं मिशन आहे. हा जो कोर्स आहे याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, याचं ध्येय खूप मोठं आहे. आणि याचं मिशन असं आहे, याचं ध्येय असं आहे की येणाऱ्या वर्षामध्ये मला तो जो 90%चा दुर्दैवी आकडा आहे, कमीत कमी 1000 लोकांना मास्टर करायचं आहे. मराठीमध्ये महाराष्ट्रीयन लोकांसाठी सुरुवातीला काम करायचं आहे. परत हा कोर्स मी हिंदीमध्ये सुद्धा नेणार आहे. पण सुरुवातीला महाराष्ट्रावरती आपण काम करतोय. आणि महाराष्ट्रातील सुरुवातीला माझं असं टार्गेट आहे की 1000हून जास्त लोकांना एका वर्षामध्ये इंग्लिशचं मास्टर बनवायचं आहे. सोप्या पद्धतीनं कमीत कमी दिवसांमध्ये इंग्रजी त्यांच्या डोक्यामध्ये सेव्ह करायचं आहे. आणि तसं जर झालं तर तो 90%चा आकडा आहे तो थोडाफार कमी होईल, रिड्यूस होईल. आणि एक सामाजिक म्हणा किंवा एक शैक्षणिकदृष्ट्या एक मोठी क्रांती असणार आहे ती. आणि त्या क्रांतीसाठी आय होप तुम्ही या मोहिमेमध्ये सहभागी व्हाल न व्हाल. आता ती एक दुसरी गोष्ट आहे. आता तुम्ही या कोर्समध्ये सहभागी व्हाल न व्हाल हा पुढचा मुद्दा आहे. तुम्ही जॉईन व्हाल अथवा न व्हाल, पण तुम्हाला ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करायची आहे. कारण हा जो आहे एक प्रामाणिक प्रयत्न आहे, एक मिशन आहे, एक मोहीम आहे. हा कुठलाही बिझनेस नाही आहे, हा कुठला फक्त कोर्स नाही आहे. तर हा त्याच्यापेक्षाहून 10 पटीनं जाऊन एक मोहीम आहे, एक शैक्षणिक क्रांती आहे. आपल्याला एक क्रांती आणायची आहे. कारण बघा आत्तापर्यंत हे पॉसिबल झालं नाही आहे. महाराष्ट्रामधील, इंडियामधील लोकांना इंग्लिशमध्ये एवढा स्ट्रगल येतोय. आता आपण या मिशनवर आहोत, या मोहिमेवर आहोत की आपल्याला जास्तीत जास्त लोकांचं इंग्लिश बदलायचं आहे किंवा लोकांची दुनिया बदलायची आहे. लोकांना जगामध्ये सक्सेसफुल बनवायचं आहे. त्याच्यासाठी लोकांना जगाची भाषा शिकवायची आहे एका नव्या पद्धतीनं, एका नव्या अँगलनं. आणि यस, हे सगळं करण्याची क्षमता या कोर्समध्ये, या मोहिमेमध्ये आहे, बी मास्टर ऑफ इंग्लिश. त्यामुळे आपण सुद्धा इथपर्यंत हा कोर्स जॉईन ऐकताय, हे सेशन ऐकताय, तर पटकन आपण हा डिसिजन घ्या आणि आपण आपलं इंग्लिश स्वतःचं आधी इंग्लिश 100% इम्प्रूव्ह करा. या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. आपल्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये, कॉन्टॅक्ट्समध्ये जास्तीत जास्त लोकांना हे सांगा. 15 नोव्हेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. तुम्ही हे सेशन ऐकलंय, कदाचित तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, कॉन्टॅक्टमध्ये कदाचित याची गरज असेल कोणाला, आणि असू शकते. भारतातल्या, महाराष्ट्रातल्या 90% लोकांना याची गरज आहे आणि असतेच. आणि ते सगळे लोक आज ना उद्या इंग्लिश शिकण्यासाठी त्या जुन्या 2 ट्रॅपमध्ये सापडणारच आहेत, 2 मार्गांमध्ये. त्यामुळं आधीच तुम्हाला जर हे कळलं आहे तर तुम्ही हे जास्तीत जास्त शेअर करा, स्प्रेड करा, जास्तीत जास्त लोकांना, मित्रांना सांगा. आणि तुम्ही स्वतः आधी ॲक्शन घ्या आणि तुमचं इंग्लिश 100% डेव्हलप करा. आणि एक जग जिंकण्याच्या मार्गावरती तुम्ही सज्ज व्हा. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं, मी आपल्यासाठी सुरुवातीला सांगितलं की नाही मला माहीत नाही, पण मी आपल्यासाठी एक स्पेशल गिफ्टसुद्धा अनाऊन्स करणार आहे. मागाशी एक स्पेशल गिफ्ट मी तुम्हाला सांगितलं, 80% रिझल्ट 21 दिवसामध्ये. पण त्याच्यापेक्षा पण एक स्पेशल महत्त्वाचं गिफ्ट. इथंपर्यंत तुम्ही थांबलाय ना, तुमच्यामध्ये मग काहीतरी जिद्द आहे, आग आहे. कारण कसं आहे, बरेच जण सुरुवातीला नॉलेज घेतात, निघून जातात. काही जण फीजपर्यंत थांबतात, निघून जातात. पण जर इथंपर्यंत तुम्ही ऐकता तर तुम्ही खरंच सिरियस आहात, तुम्ही खरंच जग बदलणारे आहात, किंवा तुमच्यामध्ये काहीतरी आग आहे, जिद्द आहे, आणि तुम्ही यशस्वी होणार आहे. कारण शेवटपर्यंत थांबणारे, शेवटपर्यंत सेशन बघणारे खूप कमी लोक असतात. आणि आपल्याला असेच दर्दी लोक हवेत. आणि म्हणून अशा ॲक्शन टेकर लोकांसाठी आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी मला एक गिफ्ट आहे, स्पेशल गिफ्ट आहे, आणि ते गिफ्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी आता या स्टेजला तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, 2च ऑप्शन आहेत. एक तर एवढं सगळं ऐकून गोष्टी सोडून द्यायच्या. पहिला ऑप्शन नेहमीप्रमाणे की लेझी, नॉन ॲक्शन टेकर. आतापर्यंत असं बऱ्याच वेळी आपण ऐकतो गोष्टी काही महत्त्वाच्या, पण आपल्याला ते सेशन झाले की परत आपण डिमोटिवेट होतो आणि आपण आयुष्य होतो. तर तो पहिला पर्याय. आणि 90% लोक याच कॅटेगरीमध्ये असतात, आणि म्हणून एवढ्या सगळ्या लोकांचं इंग्लिश डेव्हलप होऊ शकत नाही. आळशीपणा, लेझीनेस. आणि दुसरा ऑप्शन मात्र फक्त 10 ते 20% लोक स्वीकारतात, ती म्हणजे ॲक्शन. कारण जे लोक आत्तापर्यंत सक्सेसफुल झालेले आहेत, मला सांगा सर्वच लोक जीवनामध्ये सक्सेसफुल होत नाही. फक्त 10-20% सक्सेसफुल होतात. का होतात? त्यांच्यामध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी स्किल्स असतात. पण ते स्किल्स कशा आलेले असतात?
ते जन्मजात नसतात, ते शिकावे लागतात, कारण त्यांनी सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट स्वतःवरती केलेली असते, स्वतःच्या डोक्यावरती केलेली असते आणि म्हणून ते यशस्वी झालेले असतात. स्किल शिकावे लागतात आणि हे स्किल इम्पॉर्टंट स्किल आहे. जगाची भाषा तुम्ही शिकणार आहे आणि त्यासाठी ॲक्शन घ्यावी लागते. आणि यशस्वी लोकंसुद्धा पावलावरती यशस्वी ॲक्शन घेतात, वेळेत ॲक्शन घेतात आणि ॲक्शन वेळेत घेणं पण महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जर तुम्ही ॲक्शन घेणार असाल, जर तुम्ही कमिटेड असाल, कमिटमेंट तुमची असेल की यस मला हे करायचं आहे, याच्यामुळे मला ऑलरेडी अपयश मिळालेलं आहे, आता मला यशस्वी व्हायचं आहे, जास्त वेळ घालवायचा नाही, किंवा मला भविष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे पाऊल उचलावं लागेल, तर तुम्ही कमिटेड आहात, ॲक्शन टेकर आहात. आणि मला ॲक्शन टेकर लोक खूप आवडतात, कारण ॲक्शन टेकर लोक खूप कमी असतात, 10% असतात आणि जीवनामध्ये तीच लोक यशस्वी होतात. आणि इफ यू आर ॲक्शन टेकर यू विल बी गोइंग टू सक्सेसफुल. आणि अशा सक्सेसफुल लोकांसाठी माझी दारं कायम उघडी आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला माझा हात पुढे करतोय की तुम्ही हा कोर्स मोहीम जॉईन करू शकता आणि लवकरात लवकर आपलं इंग्लिश 100% डेव्हलप करू शकता. आणि म्हणून खास तुम्हाला ॲक्शन टेकर लोकांसाठी मी एक स्पेशल ऑफर देतोय, स्पेशल गिफ्ट देतोय फक्त ॲक्शन टेकर लोकांसाठी. कारण वेळेत ॲक्शन घेणं, वेळ खूप महत्त्वाची आहे, जीवनामध्ये वेळेला खूप किंमत आहे. आणि म्हणून वेळेत ॲक्शन घेणाऱ्यांसाठी मी एक स्पेशल ऑफर तुम्हाला देणार आहे, स्पेशल गिफ्ट देणार आहे. ते गिफ्ट मी तुम्हाला अनाऊन्स करतोय फक्त ॲक्शन टेकर लोकांसाठी. आणि ते गिफ्ट असं असणार आहे की ते गिफ्टसाठी तुम्हाला गिफ्ट असं असणार आहे की पहिल्यांदा पटकन तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे, कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला या नंबरवरती, हा माझा नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करायचा किंवा मेसेज करायचा लगेच हे सेशन बघितल्यानंतर, आणि तरच तुम्हाला हे स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. एक इम्पॉर्टंट 3 मेसेजेस द्यायचे आहेत की हे जे सेशन आहे, आता हे पहिलंच काय उपयोगाचं नाही आपल्या. 2 पॉईंट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत की हे सेशन तुम्ही बघितल्यानंतर अटेंड केलं ना, आता तुम्ही हे अटेंड करताय, सगळ्यात महत्त्वाचं आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो त्यानंतर आपलं मत आपल्याला मांडणं हे पण एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे, बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही अनुभवताय तर ती गोष्ट तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला काय शिकायला मिळालं हे सांगणं, व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. ह्याला कम्युनिकेशन स्किल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक पार्ट म्हणतात. आणि म्हणून मला तुमच्यासाठी एक सूचना द्यायची आहे की हे पहिलं सेशन झाल्यानंतर तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपली कमेंट कळवायला विसरायचं नाही. चॅट बॉक्समध्ये करा किंवा चॅटबॉक्समध्ये पण करा आणि व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपमध्ये किंवा मला येऊन पर्सनली मेसेज करा की तुम्हाला हे सेशन कसं वाटलं. इथंपर्यंत जर तुम्ही सेशन अटेंड केलं असेल तर तुम्ही कळवायचं आहे आपल्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या नंबरवरती किंवा चॅटबॉक्समध्ये मेसेज करायचा आहे, कळवायचं आहे की हे सेशन तुम्हाला कसं वाटलं, या सेशनमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कळवू शकता. आणि इंग्लिशमध्ये कळवलं तरी चांगलं आहे, मी असं थोडीच म्हणलं इंग्लिशमध्ये करा किंवा मराठीमध्ये करा. इंग्लिशमध्ये असेल इंग्लिशमध्ये कळवा, मराठीमध्ये असेल मराठीमध्ये कळवा, कारण व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्ही जर आत्ताच बोलू शकत नसाल तर पुढे इंग्लिश शिकून तरी काय बोलणार आहे. त्यामुळे आधी व्यक्त व्हायला शिका, एक्सप्रेस व्हायला शिका. त्यामुळे कुठल्या गोष्टी आपल्याला कशा वाटतात त्या आपण सांगितल्या पाहिजेत, तुमची मतं व्यक्त केली पाहिजेत. त्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची संधी मी तुम्हाला देतोय. तुम्ही व्यक्त व्हा, आपल्या ग्रुपवरती म्हणा, खाली चॅटमध्ये कळवायला विसरू नका. कळवा कसं वाटलं सेशन, काय वाटलं तुम्हाला, ॲक्टिव्ह राहावा. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा दुसरा पॉईंट, फीडबॅक तर तुम्हाला द्यायचंच आहे, कारण फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो. जसं मी 2 तास तुमच्यासाठी बोललोय, म्हणजे सेशनमध्ये एवढं नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही 2-3 वाक्य तरी निश्चितच टाकू शकता चॅटमध्ये कॉमेंटसाठी. आणि ते खूप एक एनर्जी असेल माझ्यासाठी, एक मोटिवेशन असेल. त्यामुळे तुम्ही नक्कीच विसरू नका. इथंपर्यंत जर सेशन बघत असाल तर तुम्ही खूप स्पेशल असाल, कारण खूप कमी लोक शेवटपर्यंत सेशन बघतात. हल्ली ट्रेंड आहे ना शॉर्ट्सचा, 1-2 मिनिटाच्या रील्सवरती आपण पुढे स्क्रोल करत असतो. पण तुम्ही इथंपर्यंत थांबला, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळालेली आहे आणि तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुम्ही सक्सेसफुल होणार आहात, यशस्वी होणार आहात आणि तुम्ही ॲक्शन टेकर आहात. त्यामुळे तुमचं स्वागत आहे आपल्या कोर्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हा कोर्स, ही मोहीम जॉईन करा अथवा न करा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जास्तीत जास्त शेअर करा. हे जे आपले ॲड्स आहेत किंवा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे किंवा ही जी न्यूज आहे की अपडेट आहे की आपली बॅच सुरू होत आहे, बी मास्टर ऑफ इंग्लिश कोर्स आहे, हे जे तुम्ही अनुभवले हे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही मोहीम सर्वांपर्यंत पोहोचेल. तुमच्यापर्यंत हे पोहोचलं, तुम्ही लकी आहात की तुम्हाला हे मिळालं. पण तुम्हाला जर हे समजलं तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला सुद्धा हे शेअर केलं पाहिजे. कदाचित तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, फॅमिलीमध्ये, फ्रेंडमध्ये एखाद्याला याची गरज असू शकते आणि गरज ही असतेच. त्यामुळे तुम्ही हे जास्तीत जास्त शेअर करा. एक पुण्याचं काम आहे, एक सामाजिक कार्य आहे, एक शैक्षणिक कार्य आहे. हे फक्त कोर्स नाही आहे, ही एक मोहीम आहे. यस, ही एक मोहीम आहे. आणि आता आपण बराच वेळ हे डिस्कशन केल्यानंतर हे सेशन आता मी इथं थांबवतोय. तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील किंवा ॲडमिशन संदर्भात काही विचारायचं असेल तर माझ्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे आणि पटकन मला विचारायचं आहे आणि पटकन ॲडमिशन्स घ्यायचे आहेत आणि आपल्या जर्नीमध्ये सहभागी व्हायचं आहे, सामील व्हायचं आहे, जग बदलायचं आहे, जग जिंकायचं आहे. यस, मी जसं म्हटलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये, त्या ॲडमध्ये, की दिवाळीच्या या नव्या मुहूर्तावर एक दिवा लावूया,
इंग्लिशचं सॉफ्टवेअर आपल्या डोक्यामध्ये इन्स्टॉल करूया, जगाची भाषा शिकूया, चला जग जिंकूया. येस, चला जग जिंकूया. लेट्स लर्न द इंग्लिश, लेट्स वर्ल्ड द इंग्लिश. म्हणजे काय, लेट्स लर्न द इंग्लिश म्हणजे इंग्रजी भाषा शिकायची आहे, जगाची भाषा आहे. अँड लेट्स विन द वर्ल्ड म्हणजे जग जिंकायचं आहे. इंग्रजी भाषा शिकल्यानंतर जगाची भाषा डोक्यामध्ये सेव्ह केल्यानंतर जग जिंकल्यासारखं आहे. आणि यस, आपल्याला जग जिंकायचं आहे. अँड यू विल बी वन द वर्ल्ड. अँड यस, आता मी इथं थांबतोय. आय स्टॉप हिअर. तुम्हाला काही अडचण असेल, डाऊट असेल, शंका असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. आणि तुम्ही हे सेशन अटेंड केल्याबद्दल थँक्यू फॉर अटेंडिंग अँड लिसनिंग दिस सेशन, मेकिंग अ लॉट ऑफ नोट्स. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू म्हटलं तर तुम्ही स्वतःसाठीच थँक्यू म्हटलं पाहिजे, मी तुम्हाला म्हणण्यापेक्षा, कारण ऑलरेडी हे जे सगळं नॉलेज आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. आणि आता आपण इथं थांबूयात. अँड आय विल सी यू इन द आवर कोर्स बी मास्टर ऑफ इंग्लिश. टिल द टाइम, बी मास्टर ऑफ इंग्लिश. येस. येस, टिल द टाइम बी मास्टर ऑफ इंग्लिश म्हणजे इंग्रजीचे मास्टर व्हा. ओके, थँक्यू.